देवाची वचने ऐकण्याचा दुष्काळ हा देवाचा फार कठीण न्याय आहे. मत्तेकृष्य वर्तमान 13 अध्याय 13 ते 17 वचन मी आपण पुढे वाचत आहे. यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाहीत, ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. यशायाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही, व पाहाल तर खरे, पण तुम्हाला दिसणारच नाही. कारण या लोकांचे अंतकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात, त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहे, यासाठी की ह्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जण उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही, आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.